तर भाई ही बस लागलेली आहे एक नंबर मार्लेश्वर यात्रा प्रथमोपचार केंद्र आहे. इथे वेगवेगळ्या टाईपचे ट्रॅक्टर आहेत. तर भारी भारी कलरफुल खेळणी वेगवेगळ्या टाईपची. तर हे दादा आपले ओळखीचे आहेत आणि यांचं प्रसादीचं दुकान वगैरे पण आहे. तर इथे या प्रसादी वगैरे घ्या. तर हे काहीतरी शंख वगैरे आहेत आणि या मूर्ती वगैरे ते बघा एक नंबर. आणि हे शिवपिंड आहे, नंदीची मूर्ती आहे. त्यानंतर शेषनारायणी प्रसादीचं दुकान आहे बघा, वेगवेगळी व्हरायटी याच्यामध्ये. हे बघा अंगठ्या वगैरे सेक्शन आहे वगैरे. तर या सर्व गोष्टी इथे मिळून जातील. ठीक आहे. हा बघा धबधबा. तर एक नंबर. स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, सकाळचे 9:15 वाजलेत आणि निघालो आहे आता. बसवरती आलो आहे स्टॉपवरती. आणि आज 13 तारीख आहे, उद्या संक्रांत. तर मार्लेश्वरची यात्रा असते आज, तर तिकडे निघालो आहे. आणि प्रॉब्लेम असा आहे की आमच्या रस्त्याचं काम चालू आहे, त्यामुळं 3-4 किलोमीटरचा पॅसेज आहे ना, तो काम चालू असल्यामुळे बंद आहे. बस येत नाही, माहीत नाही येईल की नाही. तर त्याच्या पुढे मग देवरुख आणि देवरुख टू मार्लेश्वर असा रूट आहे. तर चला आता प्रवासाला सुरुवात करूया. आमचा स्टॉप आहे आणि इथे आमची बस येते, इथे बस वळते आणि तिकडे 2-3 जण आलेले आहेत म्हातारे. आणि इकडे कलम आहे ते बघा, कलमाला तुरा वगैरे आलेला आहे मस्तपैकी. पुढं पण हे बघा, इकडे कलम बघा, आता मस्तपैकी तुरा आलेला आहे. हे जरा जवळून दाखवतो, हे बघा. तर वास पण मस्त येतो आंब्याचा. हे बघा एक नंबर तुरा आहे. ठीक आहे. आणि हे इकडं आहे ते बघा, तिथे जण आलेत, पण बस बहुतेक येणार नाही. आता पायी चालतच जावं लागणार आहे. चलो, ही बस लागलेली आहे. 12:15 वाजले, अराऊंड 12:15 वाजून गेलेत आणि यात्रेकरूंसाठी अशी रांग लावावी लागते. हे बघा. तर पुढं बोलतो, हे बघा. तर फायनली बस सुटलेली आहे, तेवढं जातो नाही बघा. आणि इकडं पूर्ण भरलेली बस आहे. आणि हा नजारा बघा असा इकडे बघा. ही इकडे समोर कमान आहे ते बघा, मार्लेश्वर देवस्थान. आणि इकडे गाड्या वगैरे आणि या साईडला इकडे अशी दुकानं वगैरे ते बघा. ही पूर्ण ह्या लाईनीमध्ये अशी दुकानं आहेत प्रसादी वगैरे. ठीक आहे. तर आणि इकडे खाण्यापिण्याची पण व्यवस्था आहे. तर चलो, ही आहे मुख्य कमान. आता आपण चढायला सुरुवात करूया. गर्दी बघा, इकडे भरपूर आहे गर्दी. आणि या ठिकाणी ही दुकानं बघा, हे वेगवेगळी लाकडी खेळणी आहेत. ठीक आहे. हे बघा एक नंबर. हे प्रसादीचं दुकान आहे बघा, वेगवेगळी व्हरायटी याच्यामध्ये. हे बघा इकडे खेळणी आहेत लहान मुलांची वेगवेगळी. आणि किचन आहे तिकडे. हे बघा गॉगल्स, पेपेटी पण आहेत मित्रांनो. हे बघा पेपेटी, नंतर लहान मुलांचं साहित्य. ठीक आहे. बांगड्या पण आहेत तिकडे. इकडे टोपे आहेत, तिकडे गॉगल आहेत. आणि इकडून अशी खाली पैठण. हे देखो लहान मुलांचं भरपूर साहित्य इकडे. ते आता मेन दुकान आहे ते बघा. इथे पण वेगवेगळं साहित्य, मूर्त्या वगैरे किती महिन्याचं आहे. आणि इकडं गळ्यातले बघा. वगैरे प्रसादाची भरपूर दुकानं आहेत आपल्याकडे इकडे. इकडं वरती पूजेचं साहित्य आहे बघा. ठीक आहे. तर हे बघा, आई एकविरा प्रसाद व सरबत सेंटर. तर या ठिकाणी भेटतो प्रसाद वगैरे चांगला. सरबत स्प्रिंग आहे, सरबत आहे आणि इतर जे काय साहित्य असेल ते इथे भेटत आहे. आणि इथं पण हे खेळले आहेत लहान मुलांची. ठीक आहे. इथं टोपे वगैरे
वेगवेगळ्या प्रकारच्या बॅगा आहेत हे बघा. आणि हे इकडं सामान आहे. ठीक आहे. हे पण छोटे छोटे बॅग आहेत, टोपे आहेत आणि तिकडे बांगड्या वगैरे इथून येत आहेत. तर आज मला एवढी गर्दी वाटत नाही, जास्त गर्दी कमी आहेच. आणि पाठीमागे एकदा टोपे वगैरे बघा भरपूर आहे. या इकडे ग्रोसरीचं दुकान आहे. चलो वरती जायला पायथन आहेत. आणि इकडे डोंगर बघा, इकडे वरती जबरदस्त डोंगर आहे चारी बाजूनी. आणि या डोंगरामध्ये वरती मंदिर आहे. ही लहान मुलं आली तिकडून कुठून तरी. ठीक आहे, शाळेची असावी बहुतेक. आणि वरती इथे हे हॉटेल आहे, जेवणाची सोय वगैरे या ठिकाणी. आणि हे सगळीकडे साहित्य आपल्याला बघायला मिळेल, गॉगल किंवा इतर साहित्य, टोप्या सगळीकडे. आता पुन्हा काही सांगत नाहीये. इकडे लस्सी, लिंबू सरबत किंवा इतर जे काय ते साहित्य आहे हे बघा. इकडे साहित्य, हॉटेलची सोय आहे, इथं जेवणाची वगैरे सोय होती. ठीक आहे. आणि इकडे पण सोय आहे हे बघा. आणि सीन बघा, आजूबाजूचा बघा कसा सीन येतो, एक नंबर. आणि गजरे होते हे बघा. आणि त्याचप्रमाणे हे इलेक्ट्रॉनिक्सचं काय काय साहित्य, बेल्ट वगैरे. ठीक आहे, हे पण इकडे आहे. बरंच सामान आहे काय, कडी वगैरे वेगवेगळ्या टाईपची अंगठ्या वगैरे आहेत. आणि गळ्यात कसं काय काय हे देखो, हे पण शुभ लाभ तिथं बोर्ड आहे. आणि असं सामान आहे इकडे काय काय. या ठिकाणी आयुष्मान आरोग्य मंदिर देवी खुर्द अंतर्गत मार्लेश्वर यात्रा प्रथमोपचार केंद्र आहे इथे. तर इथे सगळे उपचार वगैरे पुन्हा प्रॉब्लेम असेल तिकडे जातात. शिवकृपा सरबत सेंटर, आणि इथं सरबत सेंटर आहे. ठीक आहे. आणि इकडे वरती अजून चढत जायचं आहे हे बघा. तिकडे वरती हे आहे कंदमूळ आहे बघा. हे कंदमूळ खाता स्लाइस वगैरे काढून. आणि ये कंदमूल खाने को थंडा और मीठा है, फायदे पित्तनाशक ऊन साफ करता है असं ते सांगतायत. चलो, बरीच दुकान आहेत सगळीकडे हे बघा. इकडे या ठिकाणी हे आमसूल आहे. आमसूल आहे ना ते, नाही खजूर आहे वाटतं काहीतरी. तर आमसूल आहे म्हणतात ते, हे असं आमसूल आहे. हे पण मिळेल. थंडा वगैरे आहे, सरबत आहे. आणि दुकानाचं नाव आहे शिवशक्ती कोल्ड्रिंक्स. चलो, हे बघा पूजेचं साहित्य ठिकठिकाणी आपल्याला भेटून जाईल हे असं. तर इथे पण प्रसाद वगैरे भरपूर आहे. लिंबू सरबत, तर बाई हे बघा एक नंबर, पूर्णचा पूर्ण सगळं असं. टोपे वगैरे या ठिकाणी नवीन. आणि हे बघा, हे नवीन स्टाईलचं एक खेळणं. तर ही पण इथे बघायला मिळते. प्राईस वगैरे माहिती सॉरी. आणि हे बघा इथे गॉगल वगैरे. हे काय ते फुगे उडवायचे बहुतेक, बोलून गेले काय बसून. हे बघा, हे पण इकडे बॅटऱ्या वगैरे आहेत, असं सगळं आहे. आणि हे खेळणे आहे तिकडे. तर या ठिकाणी पण हे कोकम वगैरे आहे. आणि कोकम आगळ असे वेगवेगळे प्रोडक्ट आहेत कोकमची. ठीक आहे. हे आहे टॅटूचं दुकान आहे. टॅटूचं हे वेगवेगळ्या टाईपचे टॅटू आहेत, तर इथे काढून मिळतील. आणि हे सामान आहे काय काय. ठीक आहे. इकडे उषा आहेत.
भारी भारी कलरफुल हे बघा खेळणी वेगवेगळ्या टाईपची काहीतरी वेगळं बघायला भेटलं हे बघा ठीक आहे आणि हे नेहमीचंच आहे प्रसाद वगैरे हे बघा इकडे महाबळेश्वर प्रसन्न तर यात्रेकरूंसाठी हार्दिक स्वागत अजय गंगाराम गोरुले तर हे दादा आपले ओळखीचे आहेत आणि यांचं प्रसादीचं दुकान वगैरे पण आहे तर इथे या प्रसादी वगैरे घ्या हा पण यांचं स्टॉल आहे हा बघा आणि हे दादा आहेत ते आणि हे त्यांचं दुकान आहे हे बघा तर या ठिकाणी आपल्याला पूजेचं साहित्य प्रसादी आणि हे सर्व सामान असं मिळून जाईल ठीक आहे ती सोय बिस्लरी बघा आणि या ठिकाणी इथं हॉटेल आहे हे बघा इथे काय काय सगळं जेवण वगैरे मिळून जाते या ठिकाणी पुराची सोय आहे यांच्या इथे जेवण थाळी झुणका भाकर हे सर्व या ठिकाणी मिळून जाईल तर पण सर्व ते बघा आणि हे मला वाटते खजूर वगैरे असं सगळं काय सुकामेवा वगैरे आवळा तर हे सगळं मिळेल यांचं दुकान आहे महाबळेश्वर कोकण मेवा ड्रायफ्रुट्स या ठिकाणी मिळून जाईल ठीक आहे आता इकडे खाली जवळ आहे मंदिर इथून आणि हा पाठचा वरचा नजारा बघा या डोंगराचा तर खतरनाक डोंगर बघा उंच उंच एकदम डोंगर आहे आणि इकडून खाली आता जायला वाटतं चलो इकडे जाऊयात आपण तर इकडे पण खाली दुकान आहे तर इकडे सेमच असते काय नवीन असं काय नाही बऱ्याच दुकाने हे आपण पाठीमध्ये बघितलं तर हे सर्वच आहे हे जरा मूर्ती भारी आहे शिवाजी महाराजांच्या आणि हे कासवाचं ताट वगैरे भारी आहे कढी वगैरे आपल्याला या ठिकाणी मिळून जाईल या ठिकाणी बांगड्यांचं वगैरे सेक्शन आहे हे देवांचे फोटो वगैरे आहेत तर हे काहीतरी शंख वगैरे आहेत आणि या मूर्ती वगैरे ते बघा एक नंबर आणि हे शिवपिंड आहे नंदीची मूर्ती आहे त्यानंतर शेषनाग आहे तिकडे त्या साईडला गणपतीच्या वगैरे मूर्ती आहेत आणि हे सर्व इकडं असं आहे तर हे बघा हे फिरतंय असं भारी वाटतं आणि इकडे हे अंगठ्या वगैरे सेक्शन आहे तर या सर्व गोष्टी इथे मिळून जातील ठीक आहे तर या ठिकाणी हे बघा हे सर्व मिळून जाईल हे बघा गॉगल्सच गॉगल्स महाबळेश्वर स्वीट मार्ट्स हे बघा आणि येणारी लोक चप्पल ठेवण्यासाठी रॅक दर्शन झालेले लोक इकडून येतात आणि रांग लावण्यासाठी इकडून खालती वाट आहे तिथे प्रसादाचं दुकान आहे तर तिथे व्हायचं इथे पण रिटर्न 2 रांगा आहेत इकडून जायला आहे आणि तिकडून यायला अशी वाट तर चलो तिकडे खालच्या साईडला तिकडे ते मोठे कुंड आहे मोठं ते बघा कसं वाटतंय ते आणि त्या साईडला पलीकडे पण तिकडे मंदिर आहे वाटतं ते बघा एक नंबर नजारा आहे कडा बघा कसा आहे तो चलो खाली जाऊया आपण तिकडे पण आता पायऱ्यांची वगैरे सोय केलेली आहे मस्त वेगळी आणि हे पण नवीनच आहे हे बघा ठीक आहे आणि तिकडे वरती त्या साईडला वरती तिकडे मंदिर तो ऐसा गर्दी एवढी नाही आहे तर मजा वाटते म्हणून आहे तर आता 2 वाजायला आले पण मी एकटाच आहे हा जो ब्रिज बांधलेला आहे ना मस्त एक नंबर आहे तर बघूया आता धबधब्याकडे जाण्याचा प्रयत्न करेन मी त्यातून बघूया गर्दी असते तर जाणार पण बाकी या दर्शन जर घ्यायला गेलो तर मला लेट होईल बघूया काय होतं ते बघा किती येते हे बघा ही पूर्ण रांग अशी वरती दर्शनासाठी येते बघा तिकडे वरती मंदिर आहे आणि ही एवढी सगळी रांगच्या रांग आहे तर कठीण आहे मी जर दर्शन घ्यायला गेलो
मला वाटतं 6 वाजतील. घरी पोचणं कठीण आहे. हे बघा तिकडे खाली किती रांग आहे ती. तर मी आज दर्शन नाही घेणार. हे बघा तिकडे पॉटपासून ती रांग आहे. चलो आता धबधब्याकडे जाऊया जरा. धबधब्याकडे पण गर्दी जाम आहे. अगदी मंदिरात दर्शनासाठी तिकडून पुढून रांग लागली होती. तर ते पण दाखवतो. चलो. पाणी भरपूर आहे धबधब्याला. हे पाणी एवढं इकडे आहे आणि धबधब्याला गर्दी बघा किती आहे ती. हे बघा ती वरतून पूर्ण गर्दी आहे. ठीक आहे. तर चलो ते इथं काहीतरी केलेलं आहे ते कामासाठी वगैरे. आणि हे बघा तो तिकडे धबधबा राहिला पुढे. तर तो झूम करून दाखवतो जरा. ये देखो भाई साहब. तर हा धबधबा आहे आणि तिथपर्यंत गर्दी आहे. तर कठीण आहे. चलो जाण्याचा प्रयत्न करूया आपण. हे बघा तो भाई साहब हा बघा हा वरतून धबधबा पडतोय आणि वरती हा डोंगर बघा. बापरे बघावं तिकडे वरती डोंगर आहे. तर असा सीन आहे आणि हा मधून धबधबा पडतो. एक नंबर. पाणी भरपूर आहे यावेळेला आणि पब्लिक पण आहे बऱ्यापैकी. हे बघा आंघोळीला. तर त्या साईडला तिकडे सोय केलेली आहे त्यांची चेंजिंग वगैरे आणि इकडे धबधबा आहे. तो जरा क्लोज दाखवतो. ठीक आहे. हे देखो हा बघा धबधबा. तर एक नंबर. पाणी पण तुफान पडतंय. बघूया मी जवळ जाण्याचा प्रयत्न करण्याचा काय पॉईंट नाही. भरपूर गर्दी आहे त्यामुळे मी नाही जात. बाकी लोकही बघा अशी भरपूर लोक आहेत. आंघोळ वगैरे करतात आणि ह्या वेळेला पाणी भरपूर आहे त्यामुळे आंघोळीला मजा येईल. पण राहू दे.